ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. एवढं सुंदर वातावरण झालेलं होतं, त्यात मी माझं जरा तोंड दाखवून घेतलं कॅमेऱ्याला. ग्लो बघा, ग्लो. एक्सरसाइज करून घेतली. आता दररोज मी एक्सरसाइज करायला चालू केलेलं आहे, कारण माझं वेट थोडंसं मला वाटते की वाढलेलं आहे. फिट रहना पड़ता है भाई ज़िंदगी में, इसकी वजह से मैं थोडे एक्सरसाइज मोटिवेशन स्वतःसाठी एक्सरसाइज करते. एक्सरसाइज झाल्यानंतर मी आता डाईटवालं जेवण बनवते. परत एकदा माझा ग्लो दाखवते. काय माहिती काय होतं, तर कॅमेऱ्याला बघून फक्त एक्सप्रेशन करायचं मन करत होतं, काय बोलायची ती इच्छा नव्हती, म्हणून मी एक्सप्रेशन दाखवत होते माझे. मग आज बेत होता वांग्याची भाजी आणि भाकरी. वांग्याची भाजी बनवली मी मस्त कांदा लसूण घालून, विदाऊट शेंगदाण्याचं कूट. मला तशीच भाजी आवडती. गावाकडचं तिखट आणलं होतं, त्याची ही आज टेस्ट होती. वांग्याची भाजी करून झाली आणि मग भाकऱ्या बनवायला घेतल्या. डाएटसाठी नाही हो, सध्याला गव्हाचं पीठ संपलं आहे म्हणून भाकरी हापते, नाही तर मी संध्याकाळीच करत असते. तसलं डाएट बेट आपण करतो, पण एवढं पण नाही. मग भाकरी झाली. भाकरी करून घेतल्यानंतर मग मला लागली होती भूक. आता सगळेजण म्हणतात पारुशीच खाती. पारुशी नाही, मी दात घासलेले होते. दात घासूनच मी पोहे खात होते. आता मला लागली होती भूक. आंघोळ करेसपर्यंत मला काही दम पडायचा नाही, मग मी तोंड झाकून खात होते. इग्नोर करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके, बाय.